माझा नवरा आणि माझी 6 महिन्याची लहान मुलगी धारावीला राहत होतो. माझा नवरा कंपनीत कामाला आहे. त्यांची नोकरीची वेळ दर आठवड्याला बदलायची. एके दिवशी माझ्या नवऱ्याच्या मामाचा मुलगा कंपनीत काम करण्यासाठी म्हणून आमच्याकडे राहायला आला. त्याचे नाव रमेश होते आणि तो 21 वर्षाचा होता. पण दिसायला चांगला आणि रुबाबदार होता. रमेश नोकरी लागेपर्यंत घरीच होता. माझी मुलगी लहान असल्यामुळे मी तिला दूध पाजवत होते. मी मुलीला दूध पाजवत असताना रमेश माझ्या थानाकडे एकटक बघायचा. माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण रमेश मात्र माझ्याकडे एकटक बघायचा. माझी मुलगी माझ्याकडेवर असताना तिला घेताना त्याचा हात माझ्या थानाला लागायचे. एकदा माझ्या नवऱ्याची ड्युटी रात्री होती. माझा नवरा 10 वाजता ड्युटीला गेला तेव्हा घरी मी आणि माझी मुलगी आणि रमेश होतो. त्या रात्री आम्ही सगळे जण झोपलो. रमेशचे बेड लांब होते आमच्यापासून. रात्री उजेडात झोप येत नाही म्हणून मी लहान बल्ब लावत होते. त्या रात्री मी माझ्या मुलीला दूध पाजवत पाजवत झोपले तेव्हा माझे थाने बाहेरच होते ब्लाऊजच्या. मध्यरात्री रमेश लघवीला उठला आणि त्याने माझे थाने बघितले आणि तो माझ्याजवळ आला आणि माझ्या थानेला त्याने हात लावला. सुरुवातीला मला काहीही जाणवले नाही. नंतर रमेश माझ्या थानेला दाबू लागला. तेव्हा मला त्याचा स्पर्श जाणवला परंतु मला वाटले माझा नवराच असेल असे समजून मी झोपून राहिले. रमेशचा धिटपणा वाढला. त्याने माझ्या ब्लाऊजचे सगळे बटण काढले आणि माझे थाने दाबायला सुरुवात केली. नंतर रमेशने माझे थाने तोंडात घेतले आणि निप्पल चोखायला सुरुवात केली. मला मस्त वाटत होते तेव्हा. नंतर रमेशने माझ्या साडीतून निकरमध्ये हात घातला आणि माझ्या पुचीला हलवत हलवत माझे निप्पल चोखू लागला. तेव्हा मला मस्त वाटू लागले. नंतर रमेशने माझी साडीवर काढून टाकली, माझे परकर काढले, माझी निकर पण काढली आणि माझे पाय फकवून त्यात तोंड घालून माझ्या पुचीला चोखू लागला. मला खूप मस्त वाटत होते तेव्हा. मला लगेच जाणवले की हा माझा नवरा नाही कारण तो कधीच माझ्या पुचीला तोंडात घेत नव्हता. हा रमेश असेल हे माहीत असूनही मी त्याला विरोध केलाच नाही. अर्धा तास त्याने माझ्या पुचीला तोंडातून सोडलेच नाही. नंतर रमेशने त्याचे कपडे काढून टाकले आणि याचा मोठा आणि कडक बुल्ला माझ्या पुचीवर घासला. नंतर त्याने त्याचा मोठा कडक बुल्ला माझ्या पुचीत घातला तेव्हा मी ओरडल. तेव्हा रमेशने त्याचे तोंड माझ्या तोंडात घातले आणि मला 1 तास झवत होता तो. सुरुवातीला त्रास झाला मला पण नंतर मस्त वाटत होते. माझा घाम काढला आणि पुचीतून पाणीच काढले रमेशने. लहान होता वयाने पण बुल्ला मोठा आणि कडक होता त्याचा. 1 तासानंतर मी डोळे उघडून रमेशकडे बघितले तेव्हा तो घाबरला आणि त्याने त्याचा बुल्ला माझ्या पुचीतून काढला आणि तो बाजूला झोपला. त्याला वाटले मी त्याला रागवेन आणि इथून हाकलून देईन. पण त्याच्या जोरजोरात झवल्यामुळे मी थंडच पडले होते. मी उठले आणि रमेशला खाली झोपवले आणि पाय फकवून त्याच्या कमरेवर बसले आणि त्याचा बुल्ला माझ्या पुचीत घालून घेतले आणि त्याच्या बुल्ल्यावर उड्या मारायला सुरुवात केली. त्याच्या मोठ्या बुल्ल्यामुळे मला स्वर्गीय सुखाची प्राप्ती होत होती. मी जोरजोरात उड्या मारत होते. नंतर मी थकून खाली झोपले. नंतर रमेश माझ्या अंगावर झोपून मला झवत होता. कधी पहाटेचे 5 वाजले ते आम्हाला कळलेच नाही. शेवटी रमेशचे स्पेर्म माझ्या पुचीत पडले आणि तो शांत झाला तेव्हा आम्ही दोघांनी कपडे घातले आणि लांब झोपी गेलो. सकाळी नवरा ड्युटी करून आला तेव्हा आम्ही अनोळखी सारखे वागत होतो नवऱ्याला संशय येऊ नये म्हणून. पण दिवसभर मी खूप खुश होते. लग्न होऊन 4 वर्ष झाले होते पण रात्रीसारखे मी कधीच जवून घेतले नव्हते. त्या दिवशी मी ठरवले की आता रमेशला दूर जाऊ द्यायचे नाही आणि रोज जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा त्याच्याकडून जवून घ्यायचे. रमेश आला आणि मला रोज शरीर सुख मिळाले जसे हवे होते तसे.